नगर परिषद निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. आपण संपूर्ण शहरामध्ये वेगवेगळ्या प्रभागामध्ये जाऊन संपूर्ण अहवाल जनतेसमोर सादर करत आहोत. आज आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक 11 आणि 12 या ठिकाणी. डॉक्टर मुस्ताक आणि त्यांच्या पत्नी दोघे या ठिकाणी आपली उमेदवारी यांनी दाखल केलेली आहे. आणि या रणधुमाळीमध्ये आपण जाणून घेऊयात डॉक्टर मुस्ताक यांच्याकडून की आपण नेमकं कुठल्या पद्धतीने आपण या 11 आणि 12 प्रभागामध्ये तयारी करत आहात. मी आणि माझी पत्नी निवडणुकीची तयारी यावेळेस मी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये जे काही नमूद केलेले आहे त्याचप्रमाणे मी निवडणूक लढवित आहोत. या ठिकाणी प्रत्येक उमेदवार हा कमीत कमी 20 लाख 30 लाख 40 लाख रुपये खर्च करत आहे आणि पैशाचा महापूर या ठिकाणी आपल्याला पाहावास मिळत आहे. आपली नेमकं तयारी पैशाच्या बाबत आणि आपण मतदारांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचत आहात. मी आपल्या मतदारांना एकच सांगू इच्छितो की जे लोक पैशाचा व्यवहार करीत आहे त्या लोकांजवळून पैसे घेऊन घ्यावे. कारण ते लोक फक्त आणि फक्त यांचं जे राजकारण आहे फक्त पैशाच्या भरोश्यावर आहे. जेव्हा जेव्हा मोदीनगर मध्ये आफत आलेली आहे पूर पाणीच्या वेळेस त्या लोकांनी काही मदत नाही केलेली आहे आणि त्यांच्या सर्व काही दिग्रस शहरात जे जे लोक पैशाचा वापर करीत आहे मी सर्व मतदार यांना सांगतो की त्यांनी पैशाच्या याच्यात जाऊ नये, कोणाच्या लालसीपोटी जाऊ नये, पण आपण कोणाला पैसे मागू नये. जर कोणी पैसे दिले, जर आपल्याला कोणती लालच दिली तर ते पत्तून घेण्यात यावे, परंतु त्या लोकांना वोट मारायचं नाही. त्याचं कारण हे जे बेजबाबदार लोक आहे पैशाच्या भरोश्यावर आपला निवडणूक लढीत आहे अशा लोकांना माहीत झालं पाहिजे की पैसे देऊन काही फायदा नाही. मी दिग्रस शहरात फक्त सुरुवात करीत आहोत. पैसे न देता वोट देण्यात यावे. त्या लोकांनी जर पैशाच्या भरोश्यावर पैशाच्या भरोश्यावर निवडणूक लढवली त्याचे गुन्हेगार आपण लोक आहोत. कारण आपण नंतर म्हणतो वाड्यात पाणी नाही, वाड्यात असं नाही, ते येत नाही, येऊन पाहत नाही, कसं येऊन पाहिजे तुम्ही त्याला आयडी बनवता. म्हणून माझी एकच विनंती आहे, पैसे घ्यायचे नाही. जर त्याने पैसे दिले तर पैसे घेऊन घ्यायची. बऱ्या मेहरबानी नम्र विनंती की त्याने वोटिंग मतदार करू नका, मतदान करू नका, ही माझी इच्छा आहे. निश्चितच या ठिकाणी पैशाचा व्यवहार केल्यामुळं त्या उमेदवाराचा नगरपालिकेत गेल्यानंतर आपण लावलेले पैसे कसे काढायचे त्याचा विकासाकडे कमी आणि भ्रष्टाचार करून आपले लावलेले पैसे काढायचा हा उद्देश त्याच्या डोक्यात असतो. त्यामुळे मागील 100 वर्षापासून नगरपालिका स्थापनेपासून ज्या प्रभागामध्ये किंवा ज्या एरियामध्ये ज्या समस्या आहेत आजही तशा कायम आहेत. त्याचं निश्चितच तेच कारण असावं. कारण पैसे आणि भ्रष्टाचार हा एकमेकाला संबंधित हा व्यवहार आहे. डॉक्टर मुस्ताक यांनी आत्ताच सगळ्या मतदारांना सांगितलं की पैशामुळे संपूर्ण भ्रष्टाचार आणि समस्या उभा राहतात. अशाच पद्धतीने डॉक्टर आता नेमकं आपल्या बस उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि निश्चितच पैशाचा पाऊस तर होणारच आहे. परंतु 100 वर्षात ज्या समस्या नगरपालिकेत होत्या त्याही आज कायम आहेत आणि आज प्रत्येक जण आपापल्या कागदावर मी ह्या समस्या सोडवतो, मी असा विकास करतो, असे अनेक त्यांचे जे अहवाल आहेत त्यांचे ज्या प्रतिज्ञापत्र आहेत ते आज मतदारांपर्यंत घेऊन जात आहेत आणि पैसेही निश्चितच त्या ठिकाणी पैशाचा पाऊस येईल. याबद्दल आपलं काय मत आहे. आज जे उमेदवार लोकांना मतदारांना आश्वासन देत आहे का आम्ही हे काम करू ते काम करू असं करू तसं करू, हे फक्त ते त्यांच्या तोंडापुरतं आहे. त्यांच्या अंमल त्याचं काही नाही. सर्व लोक लागले पण कोणताही सदस्य हे नाही लागला का तुमच्या मुलाचं शिक्षणचं मी हमी घेतो, तुमच्या मुलाच्या शाळेची मी हमी घेतो, तुमच्याजवळ पैसे नाही मी हरव पैसे करायला लागतो खर्च, तुमच्या मुलाबाळाला केमिस्ट्री फिजिक्स बायोलॉजीची मी ट्युशन लावायचा प्रयत्न करतो. हे उमेदवार असे सांगत नाही का मी जुवा बंद करतो,
मटका बंद करतो, क्लब बंद करतो, ज्यामुळे तुमच्या लेकराची तुमच्या मुलांची आज जे दैनंदिन व्यवस्था झालेली आहे ती फक्त आणि फक्त मटका जुआ आणि घराघरात त्यांनी क्लब सुरू केले आहे. असेच लोक उभे आहे माझ्या वार्डात, असे लोक उभे आहे का ज्याचा जुआचा धंदा आहे, क्लबचा धंदा आहे, व्यक्ती जुआचा धंदा आहे, त्यांचे सर्व काम बोगस आहे. ते असे लोक तुमचे जर रेबर आणि तुमचे जर मेंबर झाले तर खरोखरच तुमच्या मुलावर अशी पाळी येईल, त्याला जुआ खेळण्यापेक्षा पेक्षा धंदा घालणार नाही. निश्चितच या ठिकाणी अतिशय महत्वाचा आणि मोलाचा संदेश आपल्या मतदारांना डॉक्टर मुश्ताक यांनी दिलेला आहे. कारण पैशामुळं आपण त्यांचे गुलाम होतो आणि ते आपले 5 वर्ष आपल्यावर सत्ता गाजवतात, त्यांचे अवैध धंदे चालवतात. त्यांनी कुठल्याही आपल्या परिवाराकडे शैक्षणिक दृष्टिकोनातून किंवा सांस्कृतिक किंवा कौटुंबिक दृष्टिकोनातून कुठलाही उपाययोजना आजपर्यंत केला नाही आणि यापुढेही करणार नाहीत असं डॉक्टर मुश्ताक यांच्या म्हणण्यावरून लक्षात आलं. अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी पाहत राहा आणि सर्व मतदारांना पुन्हा एकदा विनंती आहे की निश्चितच आपल्या हातून एक चांगला माणूस सभागृहात पाठवावा अशी यावेळेस आपण विनंती करू. धन्यवाद.